धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, अर्थात तो त्यांना द्यायला लावला. पण अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात आहे. इतकंच काय, पुढच्या विधानसभेला धनंजय मुंडेंना आणि पंकजा मुंडेंनाही आमदारकीला निवडून येणं अवघड झालंय. बीडमधील मुंडे घराण्यांचं राजकीय अस्तित्व संपणार का? चला समजून घेऊयात. सुरुवातीला पाहूया धनंजय मुंडेंची आमदारकी कशी जाऊ शकते. त्याचं पहिलं खूप मोठं कारण आहे, तुम्ही संसदीय पदावर असताना कुठल्याही लाभाच्या पदापासून दूर राहायचं असतं. कुठल्याही कंपनीत तुम्ही संचालकच काय, सदस्यही असू शकत नाही. पण धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना वाल्मिक कराड सोबतच्या एका कंपनीमध्ये धनंजय मुंडे हे संचालक होते. त्यांच्या पत्नीही संचालक होत्या. हे प्रकरण अंजली दमानिया यांनी जगासमोर आणलं आणि एकमेव कारण आहे ज्यामुळं मुंडेंची आमदारकी जाण्यासाठी हे महत्त्वाचं कारण आहे. त्यातच करुणा शर्मा यांची न्यायालयीन लढाई मुंडेंविरोधात सुरू आहे आणि त्यांनीही धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केलेत. काही फसवणुकीच्या आहेत. त्यामुळं मुंडेंची आमदारकी घालवण्याची फाईल त्यामुळं आणखी मजबूत झाली आहे. त्यातच मुंडे मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर लवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याची बैठक झाली. त्याच्याही सीसीटीव्ही समोर आले, पुरावे समोर आले तर धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणामध्ये सरळ आरोपी होतील. त्यामुळेही त्यांची आमदारकी जाऊ शकते. फक्त आमदारकीच नाही तर राजकीय भविष्य सुद्धा धोक्यात येऊ शकतं. त्यांच्यावर काही वर्ष निवडणुका लढण्यासाठी बंदीही येऊ शकते. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडे, कराड आणि संपूर्ण कंपनी हे सगळे जगासमोर आले. धनंजय मुंडेंचे तर तेव्हापासून ग्रहच फिरलेत. लवादा कंपनीकडे कराड आणि त्यांच्या चेल्यांनी खंडणी मागितली आणि या प्रकरणानंतर देशमुखांची हत्या झाली. अनेक फोटो समोर आलेले आहेत आणि देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे चेले असल्याचं समोर आलंय. तसे थेट पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळं अटकेत असलेले कराडचे चेले यांना तर शिक्षा होणारच. पण देशमुख हत्येचे धागेदोरे हे वाल्मिक कराड आणि मोबाईल कॉलिंगचा CDR तपासला तर तपास हा धनंजय मुंडेंपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत कसं पोहोचू शकतं तर त्याची आणखी काही कारणं आहेत. एकतर वाल्मिक कराड आणि मुंडेंचं जवळचं संबंध आहेत, नातं आहे. धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार कराड बघत होता. त्यामुळं CDR तपासला तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमध्ये फोन कॉलवर बोलणं झालंच असणार. ते विविध विषयांवर बोलणं असेल, पण त्यात चुकून संतोष देशमुख यांचा उल्लेख आढळला किंवा हत्येच्या दिवशी किंवा मागे पुढे या हत्येबाबत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमध्ये या विषयावर काही बोलणं झालं असेल तरीही धनंजय मुंडेंच्या अडचणी ह्या वाढू शकतात. फक्त वाल्मिक कराडच नाही तर बीडमधील पोलीस प्रशासन यांचाही CDR तपासण्याची मागणी होती आहे. त्यातच मुंडे पोलीस प्रशासनासोबत बोलताना आढळले तरी सुद्धा अडचणी ह्या वाढू शकतात. आणि अर्थात पुढच्या काळात राजकीय सामाजिक दबाव आणखी वाढला तर सगळ्यांचे CDR तपासले जातील आणि यामध्ये अनेक पुरावे हे समोर येतील. शेवटी काय, राजकीय अभ्यासकांच्या मते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलंय, आमदारकी सुद्धा जाईल आणि 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना निवडून येणं ही अशक्य आहे. फक्त धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंना सुद्धा अवघड होणार आहे. त्यामुळे बीडमधील मुंडे घराण्याचं अस्तित्व संपणार का अशी चर्चा आहे. सध्याच्या घडीला तरी हे खरं वाटतंय. मुंडे घराण्यांचं अस्तित्व हे संपू शकतं, धोक्यात येऊ शकतं. प्रमोद महाजनांचं घराणं जसं राजकारणातून जवळपास संपत चाललंय तसंच मुंडे घराण्याबाबत सुद्धा होऊ शकतं असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा D द डिस्कवर.